उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं "आम्ही शिवाला मनवणारे आहोत, विषही पिऊन जिवंत राहतो" या वक्तव्यानंतर राज्यातील जनतेचं लक्ष वेधलं गेलं आहे। फडणवीस यांनी या विधानातून मराठा आरक्षणासह इतर महत्त्वाच्या प्रश्नांवर आपले विचार मांडले आहेत। 2014 मध्ये राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळताना फडणवीस यांनी मराठा समाजाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले। यामध्ये सारथी या संस्थेची स्थापना करून मराठा तरुणांना स्पर्धा परीक्षा, व्यावसायिक कर्ज आणि अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या माध्यमातून कर्ज योजनांचा लाभ मिळवून दिला। तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळवून ते टिकवण्यासाठीही त्यांनी प्रयत्न केले। तथापि सध्याच्या उपोषणकर्ते मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर फडणवीस यांच्यावर टीका केली होती, परंतु फडणवीस यांनी यावर संयमानं प्रतिक्रिया देत आपले कार्य प्रामाणिकपणे केले असल्याचं सांगितलं। विरोधकांनी अनेकदा आव्हानं निर्माण केली असली तरी फडणवीस यांनी सर्व संकटांना सामोरं जात राज्याच्या हिताचे निर्णय घेतलेत। फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना दिलेलं आश्वासन आजही कायम असून त्यांनी राज्यातील जनतेच्या सेवेसाठी आपलं कार्य निष्ठेनं सुरू ठेवलं असल्याचं सांगितलं। ठाणे लोकसभेचे खासदार आणि शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश मस्के यांनी हिरानंदानी इस्टेट आणि भूमिहेसर येथील विविध सोसायट्यांमध्ये स्थापित असलेल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं। गणेशोत्सवाच्या निमित्तानं नरेश मस्के यांनी नागरिकांशी संवाद साधत त्यांचे आशीर्वादही घेतले। यावेळी सोसायट्यांमधील नागरिकांनी खासदारांचं स्वागत केलं आणि गणपती उत्सवाच्या उत्साहात सहभागी करून घेतलं। खासदार नरेश मस्के यांनी गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात सहभागी होत गणपती बाप्पाच्या आशीर्वादानं सर्वांना सुख समृद्धी लाभावी अशी प्रार्थना केली। त्यांच्या या भेटीदरम्यान स्थानिकांनी सोसायट्यांशी संबंधित प्रश्न आणि मुद्दे देखील मांडले, ज्यावर नरेश मस्के यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच उपाययोजना करण्याचं आश्वासन दिले। प्रभू श्रीरामाचा अवमान केल्याप्रकरणी आज ठाणे शहरात भाजप, युवा मोर्चा आणि हिंदू संघटनांकडून तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत घडलेल्या या प्रकाराचा विरोध करत आंदोलनकर्त्यांनी रंगोबापूजी चौक येथे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। या आंदोलनात भाजपचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष संजय वाघोले, ठाणे शहराचे आमदार संजय केळकर, शिवसेना ठाणे जिल्हाप्रमुख आणि खासदार नरेश मस्के, भाजप प्रदेश सचिव संदीप लेले, भाजप युवा मोर्चाचे ठाणे शहर अध्यक्ष सूरज दळवी, महिला मोर्चाच्या अध्यक्षा स्नेहा पाटील आणि इतर पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती। आंदोलनकर्त्यांनी शरद पवार यांच्यावर हिंदू देवतांचा अपमान करण्यास समर्थन देत असल्याचा आरोप केला आणि त्यांच्या भूमिकेविरोधात संतप्त निषेध नोंदवला। हिंदू संघटनांनी या प्रकारामुळे भावनिक दुखापत झाल्याचं सांगत भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर कारवाईची यावेळी मागणी केली। खरं म्हणजे काही गोष्टी ज्या आहेत याच्यामध्ये अजेंडा पण असता कामा नये, राजकारण पण असता कामा नये। हिंदू देवदेवता, आमचे राष्ट्रपुरुष याच्या सगळ्या पलीकडे या सगळ्या आपल्या भक्तीची आणि श्रद्धेची स्थान आहे। आणि एक माणूस व्यासपीठावरनं प्रभू रामचंद्र समर्थ सगळ्यांचीच शाब्दिक विटंबना करतो आणि उघड्या डोळ्यांनी ही माणसं बघत बसतात। ते काय चाललं काय? हिंदू धर्म सोशिक आहे याचा अर्थ असा नाही आहे। कोणी देशाच्या बाहेर जाऊन देशविरोधी बोलतो, देशातलं चांगलं जे आहे ते बाहेर बोलायला पाहिजे, ते सोडून म्हणजे सगळीकडे निवडणूक, नरेटिव्ह, अजेंडा हा धंदा सोडा। आता हिंदू धर्म जागृत आहे आणि सकल हिंदू जर उठला आणि रस्त्यावर उतरला तर तुमची पलटाभुई थोडी होऊन जाईल आणि त्याच्यामुळे त्यांनी माफी मागायला पाहिजे समाजाची। आणि पुन्हा कधीही प्रभू रामचंद्र जे अयोध्येला पण गेले नाहीत, जे रायगडावर सुद्धा 40-40 वर्षानंतर गेले, यांनी तर खरं रोज जाऊन माती लावायला पाहिजे कपाळावर। छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगडावर जाऊन ती माती कपाळाला लावायला पाहिजे दरवेळेला। दोन्हीकडे गेले नाहीत, परंतु या ठिकाणी मात्र आवर्जून उभे राहून त्या ठिकाणी त्या सभेमध्ये ऐकत बसतात। हिंदू समाज आता याच्या पुढे हेच सहन करणार। काही विशिष्ट मतांसाठी हे राजकारण चाललं असं वाटतं? नाही, यांचं राजकारण मतांसाठीच आहे आणि त्याच्यामध्ये हिंदू देवता, राष्ट्रपुरुष
यांचं त्यांना काही घेणं देणं नाही आहे. ही आमची श्रद्धास्थान आहेत. 140 कोटी लोकांचे हे श्रद्धास्थान आहे आणि त्यांचा तुम्ही अपमान करताय हे तुम्ही विसरतायत. लोक तुम्हाला सोडणार नाही. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बाळकुम प्रसूतिगृहाला अवकळा, पाहणी दौऱ्यात आमदार संजय केळकर यांचा संताप. बाळकुम परिसरासह काल्हेरपर्यंत हजारो महिलांना आधार ठरलेल्या ठाणे महापालिकेच्या प्रसूतिगृहास अवकळा आली असून यासाठी सुचवण्यात आलेली पर्यायी जागा देखील एका संस्थेला देण्यात आल्यानं अधिकाऱ्यांच्या ढिसाळ कारभाराचा आणि दिरंगाईचा निषेध आमदार संजय केळकर यांनी केला आहे. बाळकुम पाडा नंबर 1 मध्ये ठाणे महापालिकेचं तळअधिक 1 मजलं प्रसूतिगृह असून ते सुमारे 35 वर्ष जुनं आहे. या ठिकाणी 10 रुग्णशय्या असून बाळकुम, ढोकाली, कुळशेत, माजिवडा, मनोरमा नगर, मानपाडा, आझाद नगर आदी भागातील शेकडो महिलांना या प्रसूतिगृहाचा लाभ होत होता. मात्र गेल्या काही वर्षांपासून या वास्तूस अवकळा आली असून स्लॅब कोसळणं, पाणी गळती अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. त्याचा फटका गर्भवती महिलांना बसत आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी पुढे येत होत्या. आमदार संजय केळकर यांनी या वास्तूची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना दुरुस्तीबाबत वेळोवेळी सूचना केल्या होत्या. गेल्या 3 वर्षांपासून केळकर हे याबाबत पाठपुरावा करत असल्यानं दुरुस्तीसाठीचा निधी देखील वर्ग करण्यात आला होता. मात्र अधिकाऱ्यांची अक्षम्य दिरंगाई आणि ढिसाळ कारभार यामुळे या वास्तूची देखभाल दुरुस्ती होऊ शकली नाही. परिणामी ती धोकादायक झाली आहे. सद्यस्थितीत ही वास्तू बंद ठेवण्यात आल्यानं शेकडो महिलांची कुचंबणा होऊ लागली आहे. आमदार संजय केळकर यांनी नुकताच या प्रसूतिगृहाची पाहणी केली आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणाबाबत संताप व्यक्त केलाय. हे प्रसूतिगृह तातडीनं मुल्लर हॉल येथे हंगामी तत्वावर स्थलांतरित करण्याची मागणी देखील केळकर यांनी केली. यावेळी पाहणी दौऱ्यादरम्यान भाजपचे स्थानिक पदाधिकारी तन्मय भोईर, निलेश पाटील, रविराज रेड्डी, सचिन शृंगारे, राकेश जैन, मयूर भोईर आणि स्थानिक नागरिकही मोठ्या संख्येनं उपस्थित होते. गेल्या 3 वर्षांपासून आपण याबाबत पाठपुरावा करत असून हे प्रसूतिगृह नव्यानं भव्य स्वरूपात उभारण्यासाठी आपण बाळकुम ऑक्ट्रॉय नाका येथे पर्यायी जागा देखील सुचवल्याचं संजय केळकर यांनी सांगितलं. मात्र अधिकाऱ्यांनी नवीन प्रसूतिगृहाला प्राधान्य न देता एका संस्थेला ती जागा दिली आहे. हा निर्णय अधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली घेतला असा प्रश्न उपस्थित करत केळकर यांनी आपला संताप व्यक्त केलाय. बाळकुम भागामध्ये मॅटर्निटी हॉस्पिटल हे अत्यंत महत्त्वाचं होतं. गेल्या 3 वर्षापासून आम्ही हे मॅटर्निटी हॉस्पिटल याच्यामध्ये स्लॅब कोसळत आहेत, पडायला आलेला आहे, म्हणून याची दुरुस्ती करावी याचा पाठपुरावा करत होतो. याच्यात दुरुस्तीकरता निधी देखील वर्ग झाला, परंतु महापालिकेच्या लोकांच्या अक्षम्य म्हणजे याला क्षमा नाही, अक्षम्य दिरंगाईमुळे, ढिसाळ कारभारामुळे आज आता परिस्थिती अशी झालेली आहे की त्या ठिकाणी वॉचमनच्या केबिनमध्ये स्लॅब कोसळली. पहिल्या मजल्यावर देखील निधल्या ठिकाणी स्लॅब कोसळलेल्या दिसत आहेत आणि गेल्या आठवड्याभरापासून सगळं बंद आहे. म्हणजे त्या ठिकाणी बेड जे आहे
ते त्यांनी रिकामे ठेवलेले आहेत. त्याच्याकरता दुसरी जागा देखील बघितली गेली होती, परंतु ती जागा म्हणजे मॅटर्निटीला प्राधान्य देण्याच्याऐवजी कुठल्या तरी मंडळाला ती दिली गेली, कोणाच्या दबावाखाली दिली. त्या जागेमध्ये ते शिफ्ट झालं असतं तर आज हे मॅटर्निटी जे हॉस्पिटल या ठिकाणी आहे, ज्याला खूप गर्दी असते, तर त्या ठिकाणी त्याची दुरुस्ती पण झाली असती आणि व्यवस्थित अवस्थेमध्ये त्याचं काम झालं असतं. आणि त्याच्यामुळे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम असेल किंवा आरोग्याचे अधिकारी असतील, कारण की 4 मीटिंग घेऊन हे निर्णय झाले, त्यांच्यावर कडक कारवाई केली गेली पाहिजे. आणि ताबडतोब हे हॉस्पिटल जे आहे ते ग्रँड मुल्लर हॉल जो आहे, या मुल्लर हॉलमध्ये टेम्पररी शिफ्ट केलं गेलं पाहिजे आणि याचं ताबडतोब दुरुस्ती देखील झाली पाहिजे. महापालिका अन्य कामाकरता शेकडो कोटी रुपये खर्च करते आणि यासाठी मॅटर्निटी हॉस्पिटलसारखं महत्त्वाचं असं हॉस्पिटल या ठिकाणी त्याला दुरुस्ती करायला ते वेळ देऊ शकत नाही आणि त्या संबंधामध्ये कुठल्याही प्रकारचा काम करू शकत नाही. आणि त्याच्यामुळे हे अत्यंत संतापजनक आहे. या भागामधले लोक जे आहेत ते खूप खवळलेले आहेत. राज्यातील सर्वधर्मीय 60 वर्ष किंवा त्याहून अधिक वयाच्या ज्येष्ठ नागरिकांची तीर्थक्षेत्रांना भेट देण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रति व्यक्ती 30,000 रुपये इतकं अनुदान प्रवास खर्चासाठी देण्यात येणार आहे. या योजनेमध्ये महाराष्ट्र राज्य आणि देशातील प्रमुख तीर्थस्थळांचा समावेश निर्धारित तीर्थस्थळांपैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे. प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती 30,000 रुपये इतकी राहणार आहे. यामध्ये प्रत्यक्ष प्रवास, भोजन, निवास आदी सर्व बाबींचा समावेश असेल. या योजनेचा लाभ राज्यातील 60 वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मिळू शकेल. लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणं आवश्यक आहे. तसंच त्यांचं वय 60 वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक असावं. लाभार्थी कुटुंबियांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं. तसंच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे ते या योजनेसाठी अपात्र ठरणार आहेत. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत असे सदस्य पात्र ठरणार नाहीत. तथापि 2.5 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेले, बाह्य यंत्रणेद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारीही पात्र ठरणार नाहीत. जे अर्जदार मागील वर्षात लॉटरीत निवडले गेले होते परंतु प्रवासासाठी आमंत्रित करूनही त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही, अशा माजी अर्जदारांना देखील या योजनेत पात्र ठरवलं जाणार नाही. अर्जदार प्रवाशांना खोटी माहिती देऊन किंवा कोणतीही तथ्य लपवून अर्ज केलाय ज्यामुळे तो किंवा ती प्रवासासाठी अपात्र ठरते, तसंच त्याला आणि तिला कधीही या योजनेच्या लाभांपासून वंचित ठेवता येईल. या योजनेच्या पात्रता आणि अपात्रता निकषांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्यास शासन मान्यतेनं करण्यात येणार आहेत.